शिवप्रेमी असाल तर रत्नागिरीतील शिवसृष्टीला नक्की भेट द्या. शिवसृष्टी ही अरबी समुद्राच्या किनारी बांधलेली ऐतिहासिक वास्तू आहे. शिवछत्रपतींच्या जीवनकाळातील गडकिल्ले तसेच स्वराज्य इतिहास दाखवण्यात आला आहे. कोकण फिरण्यास खूप सुंदर ठिकाण आहे. रत्नागिरी इज सिटी ऑफ ज्वेल्स. रत्नागिरी फिरण्यास प्लॅन करत असाल तर शिवसृष्टीला नक्की भेट द्या. इकडे रत्नागिरी सिटीपासून 4 to 5 किलोमीटर्स लांब रत्नदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला तसेच किल्ल्यातील भगवती देवीचे दर्शन घेऊन नंतर शिवसृष्टी पाहण्यास जाऊ शकता. शिवसृष्टीचे उद्घाटन फेब्रुवारी व मार्चच्या दरम्यानच करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे सीएम देवेंद्र फडणवीस व उपसीएम अजित पवार यांनी उद्घाटनास आले होते. हा ऐतिहासिक जागा पाहण्यास योग्य असून निसर्गात एकवटलेली जागा आहे. शिवसृष्टी ही अरबी समुद्राच्या समोरच बांधली गेली आहे. शिवसृष्टी रत्नदुर्ग किल्ल्याच्या समोरच उभारण्यात आली आहे. किल्ला पाहून झाल्यास थोडे खाली उतरा, मग समोरच शिवसृष्टी दिसेल. या वास्तूस गड किल्ल्याचे स्वरूप दिले आहे. समोरच रायगड किल्ल्याचे स्वरूप आहे. प्रवेशाच्या ठिकाणी आपणास रायगडासारखे मनोरे दिसतात. ते अगदी मनमोहक आहेत. मनोरे म्हणजे विजयस्तंभ. कोणतीही मोहीम फतेह करून आल्यानंतर मनोरेवर भगवा झेंडा फडकवला जात होता. तसेच बुरुज व महादरवाजाची बांधणी करण्यात आली आहे. शिवसृष्टीचा दरवाजा उघडताच आपणास उंच धडाडी शौर्यवान शिवाजी महाराजांचे दर्शन घडते. तसेच स्वराज्यासाठी आपले प्राण गमावलेले, ज्यामुळे स्वराज्य आपले मराठे ताठ उभे आहेत, त्यांचे स्मारक सुद्धा उभारण्यात आले आहेत. शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाजूस तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे तसेच कान्होजी आंग्रेंचे स्मारक आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे अभिराज्य अरबी समुद्रावर सुद्धा गाजवले आहे. त्याचे मोठे प्रतीक म्हणजेच आरमार नौदल सेना उभा करण्यात आली आहे. कान्होजी आंग्रेंचा आरमार नौदल सेना उभा करण्यात खूप मोठा वाटा. शिवाजी महाराजांनी दख्खन पठारावर तर आपले अभिराज्य गाजवलेच, परंतु अरबी समुद्रावर कसे गाजवायचे त्यासाठी आरमार नौदल सेना उभा करण्यात आली. कान्होजी आंग्रेंचा त्यात खूप मोठा वाटा होता. शिवसृष्टीच्या ठिकाणी या सर्वच गोष्टी खूप बारकाईने सांगितल्या गेल्या आहेत. अनेक गडकिल्ल्यांचे खूप सुंदर स्वरूप, लहानच असतील पण मोहक अशी उभारणी करण्यात आली आहे. नक्की शिवसृष्टीला भेट द्या. त्या ठिकाणी एक मोठी नौका उभा करण्यात आली आहे. त्या काळातील लढाऊ नौका कशा असतील, रात्री दिवसा कशा त्या लढत असतील, याचे एक सुंदर उदाहरण म्हणून तिकडे नौका उभा करण्यात आली आहे. खूप सारे सेल्फीज व्हिडिओज काढा आणि शिवसृष्टी स्वराज्याचा इतिहास जगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि फॉलो करा. असे बरेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणणार आहे. शिवकालीन तसेच मराठ्यांचा इतिहास कसा घडला ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे.